हाय फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? तर मी आले आहे बाहेर बिग बाजारमध्ये. मला काही थोडंसं गोष्टी घ्यायच्या होत्या घरात, तेच घ्यायला आले. तर दुपारचे 3 वाजलेत. मी दुपारच्या वेळेलाच येते कारण दुपारी गर्दी पण कमी असते आणि मला मुलं झोपून यायला बरं पडतं. तर मी आलेले काही गोष्टी घ्यायला, खरं खालच्या सेक्शनमध्ये पण मी आले वरती, कारण मला बघायला सगळं मार्केटमध्ये म्हणजे नवीन प्रोडक्ट काय गेले आहेत किंवा काय आहे. आणि अशा ठिकाणाला तर आपण सगळं बघितल्याशिवाय लेडीज लोक तर नाहीच जाऊ शकत, कारण ते घ्यायचं असू देत नसू देत त्या नंतरच्या गोष्टीत, पण ते बघायचं हे असतंच. म्हणजे माझं तरी असते, बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण बऱ्यापैकी लेडीजला आवडतं हे सगळं. तर मी वेगवेगळे सेक्शन बघते, कारण सगळीकडे असं नजर टाकून गेलं म्हणजे बरं पडतं. तर कपडे वगैरे असं बघत होतो मी आणि माझी फ्रेंड, आम्ही असं दोघीजणी आलेलो होतो. तर मला काचेच्या पण काही गोष्टी बघायच्या होत्या. एक डबा पाहिजे होता, जेणेकरून त्याच्यामध्ये मी कणिक मळल्यानंतर नाही ठेवेन, आणि मी ते पण बघायला आलेले. तर फायनली मी आज घेतला. तर बाकीच्या पण तेवढं बघून चालते का, आपल्याला भरण्याही बघितल्या पाहिजेत, बाकी वेगळं काय आले मार्केटमध्ये किंवा कशा प्रकारच्या भरण्या आहेत. माझ्याकडे ह्याच्यामध्ये आहेत भरण्या, पण ह्याची साईज अशी उंची म्हणजे जास्त होती, माझ्याकडे ती अर्धी आहे. मी तेच बघत होते की माझ्याकडे आहे ती अर्धीच आहे आणि ही मोठी आहे, साईज आहे उंचीला जास्त आहे. तर मी असा विचार करतो ही आधी आली असते तर अजून किती बरं झालं असतं. आधी होते ते शॉर्टमधले, मी ती घेतली आहे. आता मग हे घेऊन काय करू ना, त्याला मॅच पण नाही होणार आहे. पुन्हा म्हटलं चला डबाच घेऊया, आपण जे घ्यायला आलो तेच घेऊन जाऊयात. तर मी हे बघत बघत आम्ही खूप साऱ्या गोष्टी पण बघत होतो बाकीच्या, कसे आहेत काय आहे त्याची प्राईस काय आहे, आणि आपल्याला ते बघायला आवडतं पण. तर चला अजून काही बघूया पुढं काय काय ते ग्लास वगैरे अशा काही गोष्टी. आणि कसं ह्या अशा गोष्टी डोळ्यांनी फक्त बघून चालत नाहीत, आपल्याला हात लावून पण बघायचे असतात. तसंच मी काहीचं बघत होते, कप कसले आले आहेत, मग कसे, किंवा घरामध्ये अजून काय काय भेटेल, दुसरं काही घेता येईल किंवा आपल्याला युजेबल काय आहे. शॅम्पूचे किती प्रकार आहेत बापरे, आणि शॅम्पू म्हणजे कोणत्या कोणत्या कंपनीचे ते हेही आम्ही बघत होतो, किंवा किती प्रकार आलेत की जे आपण असं रोजच्या जीवनामध्ये बघत बसत नाही, मग ते इथं येऊन समजतं. मग कधीतरी आपल्याला वेळ असला की मी असं बघत बसते की बापरे किती प्रकार आहेत. आणि हे सगळं बघून समजलं असेल की दिवाळी जवळ आली आहे. मोती साबण घेतल्याशिवाय आणि वापरल्याशिवाय असं वाटतच नाही की दिवाळी आली आहे म्हणून. आणि ही आपली लहानपणीची आठवण आहे. तर किती छान ऑर्गनाईज केलं ना त्यांनी, मस्त ठेवलेलं होतं. आणि मग सगळ्यात आवडीचं सेक्शन म्हणजे आपले कपडे. मग तेच आम्ही दोघी मिळून बघत होतो. मला हा टी शर्ट पण आवडलेला, पण सगळ्या गोष्टी आवडतात पण ते घेऊ नाही ना शकत आपण. जे आवडेल ते घेत बसलो तर बापरे, बोलूच नका. तर असं पण तुमचं होतं का, की अशा खूप साऱ्या गोष्टी आवडतात पण आपण घेऊ नाही शकत? तर चला सगळं बघत होते मी, चपला पण बघत होते, आणि आम्ही म्हणजे दोघीजणी गेलो होतो, आम्ही ट्राय पण करतो प्रत्येक गोष्ट. कपडे बऱ्यापैकी जास्त नाही ट्राय कधी करत आहे, पण आपण चप्पल वगैरे घालून बघायची कशी वाटते. एखादी गोष्ट आवडली की मग कशी वाटेल. मग आम्ही कपडे बऱ्यापैकी आम्ही घालत बसत नाही, कारण तेवढा टायमिंग नसतो. पण हे असं आम्ही अंगाला लावून वगैरे बघतो, आवडलं तर घेतो. तर हा स्माइली फेसमधला होता, त्या दोघींना पण आवडलेला, पण आत्ता घ्यायची गरज नव्हती, त्याच्यामुळे आम्ही दोघींनी पण आवडला पण घेतला नाही, आम्ही तर सोडून आलो. तर चला जे मेन घ्यायचं आहे ते खरं घेऊयात आपण. मी आलेले खरं गहू घ्यायला, आणि नशीब मी खरंच लवकर आले म्हणून. बघूया काय झालं पुढं ते. चला दाखवते काय झालं. गहू घ्यायला आलेले मी. तर मी जो गहू घेते तो, खरं सांगते, पूर्ण संपतच आलेला. मी हा बघितला पण हा मी घेत नाही. कारण मी दरवेळेस लोकवण घेतो आणि तोच आम्हाला आवडतो. मग त्याच्यामुळे दुसरा मी घेत नाही, माझ्या मिस्टरांना नाही आवडत आहे. मग लोकवण घेते. तर लास्टला फायनली सांगते मी, जे मेन घ्यायला आलेले ते फक्त 5च किलो, मला म्हणजे 5च किलो हवं होतं, आणि तेवढंच होतं. तुम्हाला दाखवते. सगळं संपलेलं. मी तेच पकडून पकडून कानाकोपऱ्यातून गोळा करून तेवढंच मला 5 किलो मिळालेले. आणि मी तिथं विचारलं पण ते म्हटलेले गहू संपलेत. मग फायनली खरंच घ्यायचं ते घेतलं, कारण इथून पुढं आता पहिल्यांदा ते पाहिजे ते घेणार आणि मग फिरत बसणार. ह्यावेळेस खरंच मला अद्दल चांगली घडली. म्हणजे हेही नसतं तर मग मी काय केलं असतं. आणि मला इथलाच गहू आवडतो, कारण गव्हावरती इथं ऑफर चालू आहे. किती झालं तरी आपण गृहिणी आहोत, त्याच्यामुळे आपण हा डिस्काउंट हा बघणारच. तर 1 किलोवरती 5 रुपये ऑफ असे काही आहे, एक वर्षभरासाठी आहे. मी इथूनच घेते दरवेळेस. तर चला बाय, भेटू पुन्हा आपण. चला.